राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी आपण पाहतोय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। या भेटीसाठी खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाकडे अधिकृत वेळही मागितली होती। विकासासह अनेक प्रश्नांबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दिल्लीमध्ये आपण पाहतोय शरद पवारांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली, त्यांनी अधिकृतरित्या वेळ मागून ही भेट घेतल्याचं समजतंय। या संदर्भात आधी सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना माहिती दिलेली होती आणि आता ही भेट झालेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे जोडले गेलेले आहेत। खासदार सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये ही भेट झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। यामागचं नेमकं कारण काय? शरद पवार गटाचे जेवढे खासदार आहेत आज नियोजितपणे त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट होती आणि जी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते तर यामध्ये राजकीय चर्चा ही झालेली आहे असं सूत्राकडून कळतंय। परंतु त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची म्हणजे या सगळ्या खासदारांनी मराठी महापुरुष जे आहेत त्यांच्या खासदारांच्या त्यांच्या भारतरत्नासाठी मागणी केलेली आहे। म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या अशी मागणी या खासदारांनी जवळपास मोदींकडे केल्याची एक सूत्रांकडून माहिती आहे। तसंच महाराष्ट्रातील इतर महापुरुष आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, तुकडोजी महाराज आहेत, अशा अनेक जे मराठी महापुरुष आहेत त्यांना सुद्धा भारतरत्न द्यावा अशी मागणी या खासदारांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। परंतु जी सूत्रांकडून माहिती मिळते ती थोडी राजकीय चर्चा या भेटीमध्ये झाली असल्याची चर्चा आहे। डिलिमिटेशनवर काय भूमिका घेणार याबाबत अजून कुठलीही माहिती मिळालेली नसली। त्याबद्दल राष्ट्रवादीचे खासदार उघडपणे जरी बोलत नसले तरी दबक्या आवाजामध्ये कुठेतरी चर्चा झाली आहे असं सूत्रांकडून कळतंय। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।